शुभेच्छा देतोय. स्वातंत्र्य दिनाच्या मला वाटते खूप खूप शुभेच्छा. कारण की ज्या प्रकारे आपण पाहू शकताय चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. चला एक अतिरिक्त खेळाडू नाव सांगण्यासाठी प्लीज पाठवून द्या. तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जरूर दाखल झालेली आहे. तर त्यांची नावं आमच्यापर्यंत पोहोचलेली नाहीत. जोगेंद्र आणि रवी ही जोडी आपल्याला जरूर पाहायला मिळते. स्ट्राईक एंडकडे रवी, नॉन स्ट्राईक एंडकडे जोगेंद्र असा खेळाडू. आणि जर पंचांच्या भूमिकेत दोन पंच जे आपल्याला पाहायला मिळत आहेत, सतीश पाटील जे स्ट्राईक पंच म्हणून आपल्याला पाहायला मिळतात आणि स्क्वेअर्ड पंच रोहित मुकादम, दोन खूप चांगले अनुभवी पंच पाहू शकतो आपण मैदानाच्या आतमध्ये. चला लेट्स प्ले असा इशारा जरूर मिळाला आहे. पहिलं षटक घेऊन येते गोलंदाजी मार्कवर गोलंदाज नितीन फॉर द विकेट. पहिलाच बॉल थोडासा हाफवाली होता, बॅकफुटला जाऊन फुलचा फटका होता. मात्र एक धाव जरूर मिळत आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय का मात्र पाहतोय आपण एक फलंदाज जरूर निघाला होता, मात्र दुसऱ्या बाजूने त्याला साथ मिळत नाही आणि फक्त पहिल्या चेंडूवर आपण पाहिलं तर एका त्यावेळेस श्री गणेश इथे होताना पाहायला मिळते. सुरुवात आपण पाहतोय जे शून्यातून होताना पाहायला मिळते, म्हणजेच एक खूप चांगली बॅटिंग लाईनअप जरूर आहे या टीमकडे. मात्र आपण पाहतोय चांगला खेळ करावा लागेल अगेन्स्ट नितीनच्या. जे पहिलं षटक घेऊन येतोय आपल्या टीमसाठी ओगरपाडा मास्टर्सचा उल्लेख केला तर खूप चांगला तगडा संघ म्हणून आपण पाहतोय आज या टीमकडे चांगले भरीव कामगिरी करणारे खेळाडू जर पाहायला मिळतात. पुढचा चेंडू यावेळेला आपण पाहतो इनसाइड आउटचा फटका. टिप कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक जोडता येणार आहे, मात्र एक धाव जरूर मिळेल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मात्र धोकादायक ठरू शकतोय. मात्र थोडासा थ्रो हा अकुड आला होता, मात्र एकच धाव. कारण की इथे आपण पाहू शकतो दुसरी धाव घेणं थोडंसं कठीण जाते, कारण की ज्या प्रकारे आपण पाहू शकतो पावसाळी रबर बॉल टुर्नामेंट आपण पाहतोय, पाऊस आलाय त्यामुळे आपण पाहू शकतो की सिंगल आणि डबल मध्ये कन्वर्ट करणं थोडंसं कठीण जाईल आणि त्यामुळे आपण पाहतो की एकच धाव मिळते. मात्र पाहू शकतो सुरुवात चांगली झाली, पहिल्या 2 बॉलवर 2 धावा. मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता, अक्रॉस द लाईन खेळायचा प्रयत्न होता, मात्र आपण पाहू शकतो कावकांड क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालंय, मात्र एकच धाव मिळतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मात्र आपण पाहू शकतो केला जात नाही. दुसऱ्या अँड कडून प्रत्येकी बॉलवर आपण पाहू शकतो की सिंगलच या स्वरूपात धावा येताना पाहायला मिळतात. मात्र धावांची अपेक्षा आपण पाहू शकतो प्रत्येक टीमला असते सुरुवातीला. मात्र आपण पाहतोय की दोन्ही खेळाडू संयमाचा खेळ करण्याचा प्रयत्न करतायत का. आतापर्यंत 3 चेंडूमध्ये आपण पाहिलं तर 3 धावा स्कोरर आम्हाला जोडलेले आहेत. गणेशजी गवळी खूप चांगलं स्कोरिंग करतात पहिल्या 3 बॉलमध्ये. आता मात्र पाहतोय चांगला चेंडू ऑफस्टंपच्या थोडासा जवळ होता, फलंदाजाचा इरादा होता थोडासा लांबून खेळण्याचा, मात्र बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क होत नाहीये आणि एक डॉट चेंडू. नितीन चांगली गोलंदाजी करतो या पहिल्या ओव्हरमध्ये आपल्या टीमसाठी. जागावून खेळण्याचा प्रयत्न मात्र आपण पाहू शकतो गली क्षेत्रामध्ये चेंडू स्टॉप झालाय, मात्र मिळेल फक्त एकच धाव. एकच्या व्यतिरिक्त जास्त काय मिळत नाहीये. चांगली गोलंदाजी केली जाते आतापर्यंत आपण पाहू शकतो. 4 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात 5 चेंडूच्या समाप्तीनंतर. सुरुवात ज्या प्रकारे आपण पाहू शकतोय नवगर मास्टर्स बी या टीमची होताना पाहायला मिळते आपल्याला, कारण की ज्या प्रकारे इथे कोणत्या प्रकारचं गडी गमावलेलं नाही, मात्र संत सुरुवात. पुन्हा एकदा आपण पाहू शकतो बॅकफुटला जाऊन फ्लॅश करण्याचा प्रयत्न होता, पॉइंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे तिथे एक धाव मिळेल, मात्र आपण पाहू शकतो हाच तर नजारा पाहायला मिळत असतो पावसाळी रबर बॉल टुर्नामेंटचा. आणि जिथे आपण पाहू शकतो बॉडी बॅलन्स बिघडलं, मात्र मिळते एक धाव. एकेरी धावांशी धावसंख्येमध्ये भर पडताना पाहायला मिळतं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण फक्त आणि फक्त 5 धावा बिनबाद 5. सुरुवात आपण पाहू शकतो संत झालंय, मात्र सावध सुद्धा झालेली आहे असं म्हणायला काय हरकत नाहीये. किंवा छोटासा ब्रेक मध्ये जाऊया, त्यानंतर पुन्हा मैदानामध्ये कमबॅक करूया. कुठे जाऊ नका, पाहत राहा 40+ मास्टर चषक 2022.
वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. 40+ मास्टर चषक 2022 पाहतोय आपण. आजचा दुसरा दिवस, मॅच क्रमांक 1 चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. एकीकडे आपण पाहिलं की टॉस जिंकून प्रथमतः नवकरपाडा मास्टर्स या टीमने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नवकर मास्टर्स बी या टीमला फलंदाजीचं आमंत्रण दिले. गोलंदाजी मार्कवर येते गोलंदाज आपण पाहतोय निलेश. यावेळेला आपण पाहू शकतो अकराचा लाईन काढायचा प्रयत्न केला होता. बॅट आणि चेंडू मध्ये संपर्क होत नाहीये आणि इथे सुरुवात निलेशची मात्र खूप चांगली होते. डॉट चेंडूने सुरुवात होताना पाहायला मिळतोय आणि इथे आपण पाहिलं तर ही जोडीला आता मात्र काहीतरी चांगलं काम करत आपल्या टीमसाठी. जर यावेळेला आपण पाहतोय बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. पाऊस येणारा चेंडू होता, मात्र एक धाव जर मिळाली दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मात्र इथे आता पाहिला आपण तर यशस्वीरित्या होतोय, पार पाडला जातोय. कारण की इथे शतरक्षक लांब होता, गॅपमध्ये चेंडू होता आणि संधी होती एकाच दोन मध्ये कन्वर्ट करण्याची आणि ते ह्या दोन फलंदाज अतिशय चांगल्या पद्धतीने केले. एकूण धाव फलकाचा आकार वाढताना पाहायला मिळतोय आपल्याला. धाव फलकावर 7 धावा. 7 मात्र आता दोघांना या दोन्ही खेळाडूंना 7 द्यावी लागेल एकमेकांची धावगतीचा आलेख वाढवायचा असेल तर. यावेळेला पाहतोय आपण पुल करण्याचा प्रयत्न होता, टायमिंग प्रॉपर झाला नाहीये. आपण पाहू शकतो शॉर्ट स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये जिथे शतरक्षक विष्णू ठाकूर आहेत, मात्र दोन जोपर्यंत चेंडूला फील्ड करतील तत्पूर्वी मिळेल फक्त आणि फक्त एकच धाव. सिंगल विष्णू पाटील आहेत, मात्र आपण पाहू शकतोय ज्या प्रकारे त्यांना खूप चांगलं शतरक्षण झालं. 8 धावा. यावेळेला पाहतो मिस टाइम स्ट्रोक झाला, हवे झेल निर्माण झालाय, मात्र कलेक्ट केला जाईल काय, मात्र नाही. ते झेल सेफ लँड झालाय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, हा ना यस नो. आता मात्र काहीतरी विपरीत घडतंय आणि पाहिलं इथे तर पहिला धक्का धावचीच्या स्वरूपात लागला जातोय नवकर मास्टर्स बी या टीमला. पहिला धक्का धाव फलकावर धाव संख्या 9 असताना. नेक्स्ट मॅच जो आपल्याला पाहायला मिळणार आहे तो म्हणजेच ठाणे कोपरी अगेन्स्ट कांदरपाडा मास्टर्स. आणखी 2 चांगले संघ आपल्याला एकमेकांच्या विरोधात भिडताना पाहायला मिळतील मैदानाच्या आतमध्ये. सध्याच्या घडीला काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये तर पहिला फलंदाज बाद झाला धावचीच्या स्वरूपात. आपण पाहिलं तर जोगेंद्र हा परतताना पाहायला मिळतोय आपल्या टीमसाठी. एकोणतरीत 3 धावांचा योगदान जरूर दिलं गेलं, मात्र धाव घेण्याचा प्रयत्न एका बाजूने केला होता जोगेंद्र रवीने. 7 मात्र दिले नाही आणि त्यामुळे आता पहिला धक्का इथे जरूर लागला गेलाय. षटक आपण पाहिलं तर दुसरं प्रगतीपथावर आहे आणि इथे आता आपण पाहिलं तर या गडीला धावगतीचा आलेख आहे तो थोडासा पहिल्या षटकामध्ये कमी होता. जर तो आलेख वाढवायचा असेल तर नवीन येणारा खेळाडू आपण पाहिला कांचन आणि या 2 खेळाडूंना चांगली भरीव कामगिरी करावी लागेल तर तुमच्या टीमला या दुसऱ्या षटकामध्ये चांगल्या धावा मिळतील. एकूणतरी 5 ओव्हरचा मॅच आहे. या 5 ओव्हरच्या मॅच मध्ये एक चांगली कामगिरी करायची असेल चांगला तर टोटल एक कठीण टोटल जर इथे उभा करायचा असेल तर एखाद्या खेळाडूला एक मोठी पारी खेळावी लागेल. मात्र निलेशचा पुढचा बॉल, चांगला चेंडू पाहतोय आपण. या वेळेला थोडासा आखूटप्प्याचा चेंडू होता, स्टंपच्या थोडासा बाहेर ठेवला गेला आणि तिथे आपण पाहिलं की थोडंसं गतीमध्ये थोडंसं परिवर्तन होतं आणि त्यामुळे जो फाटका खेळायचा होता त्यामध्ये यशस्वीरित्या पार पडत नाहीये फलंदाजाने डॉट चेंडू. मात्र यावेळेला थोडासा दिशाहीन चेंडू फेकला जातो आणि व्हाईट बॉलचा इथे इशारा जरूर मिळताना पाहायला मिळतंय. आता मात्र आपण पाहू शकतो की थोडीशी तारीफ केली होती निलेश या गोलंदाजाची, मात्र तारीफ केली आणि थोडीशी नजर सुद्धा लागली असं म्हणायला काय हरकत नाही. एक्स्ट्राच्या स्वरूपात ही पहिली धाव ऍड केली जाईल म्हणू शकतो या इनिंग मध्ये आणि आतापर्यंत एकोणतरी धाव फलकाचा आकार पाहिला आपण तर दुहेरी अंकामध्ये 10 धावा आपल्याला जरूर पाहायला मिळत आहेत. चांगली गोलंदाजी एका बाजूने जरूर होताना पाहायला मिळतंय ओगरपाडा मास्टर्सच्या माध्यमातून. वेळा टाइम चौक झाला इथे मात्र आपण पाहू शकतोय लिडिंग एज होता. सिंगल धाव मिळतंय, सिंगलच्या व्यतिरिक्त जास्त काही मिळणार नाहीये आणि षटकाची समाप्ती सुद्धा इथे होताना पाहायला मिळते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1-11 अशी स्थिती नवकर मास्टर्स बी या टीमची पाहायला मिळते. ज्या प्रकारे आपण पाहू शकतोय की जवळजवळ पहिल्या 2 षटकामध्ये आलेले आहेत फक्त आणि फक्त
11 धावा. आणि 11 धावांचा जर उल्लेख केला तर आता मात्र जे येणारे षटक शिल्लक असतील ती म्हणजे तिथे 18 चेंडू मध्ये इथे आपण पाहू शकतोय की कशा प्रकारचा खेळ करतायत हे दोन खेळाडू. कारण की कांचन आपण पाहू शकतो नंबर 3 वर जरूर आलाय आणि त्यानंतर आता मात्र आपण पाहू शकतो सलामीला गेला फलंदाज रवी. या दोन खेळाडूंना मिळून एक पार्टनरशिप तयार करावी लागेल. की पार्टनरशिप तयार करतात, आपल्या टीमला पुढे घेऊन जाण्याचं काम करतायत. तर आपल्या टीमचा जो बेडा आहे, आपल्या संघाच्या ज्या आशा आहेत त्या मात्र आपण पाहू शकतो त्या आशांना पंख लागतील. एक चांगला टोटल चेसेबल आपण पाहू शकतो जो चेसेबल असा टोटल उभा करायचा असेल तर इथे या जोडीला चालावं लागेल. मात्र पाहूया कशा प्रकारचा खेळ आता मात्र या जोडीच्या माध्यमातून केला जाईल. मात्र गोलंदाजी मार्कवर येत आहे गोलंदाज विनायक पाटील अर्थातच पिंट्या. वेळेला आपण पाहू शकतो फिरकीचा मारा केला जातोय. लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू हाताळला जातोय. लेग ब्रेक स्पिनचा अटॅक इथे वापरला जात आहे मोगरपाडा मास्टरच्या माध्यमातून. यावेळेला पाहतोय आपण पुन्हा क्रॉस लाईन खेळायचा प्रयत्न केला होता. म्हणजेच ज्या लेग ब्रेक चेंडूची लाईन बिघडवण्याचा प्रयत्न फाईन लेग पट्ट्यामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. मात्र त्या प्रयत्नाला यश नाही मिळत. यावेळेस आपण पाहू शकतो चांगला चेंडू ऑफ ब्रेक पद्धतीचा चेंडू. क्या बात आहे. लेग ब्रेक ऑफ ब्रेक दोन्ही प्रकारचं व्हेरिएशन इथे होताना पाहायला मिळत आहे. यावेळेला आपण पाहू शकतो टॉपॅच झाला झेल निर्माण. मात्र आपण पाहतोय की इथे झेल सुटला जातोय. जीवनदान मिळत आहे फलंदाजाला रवीला. मात्र एक धाव जरूर मिळत आहे. जरी इथे आपण पाहू शकतोय की विनायक पाटीलची गोलंदाजी आतापर्यंत आपण बघितले 4 चेंडू हाताळले. 4 चेंडू मध्ये फक्त एक धाव खर्च केले आणि जिथे आपण पाहू शकतो की एक जीवनदान मिळाले. चांगली गोलंदाजी व्हेरिएशन केलं जात आहे. पुन्हा एकदा आपण पाहू शकतो खेळायचं होतं फुल टॉस चेंडू होता कन्वर्ट करायचं होतं. मात्र आपण पाहू शकतो प्रॉपर टायमिंग झालेलं नाहीये. इथे मात्र सिंगल घेण्याचा प्रयत्न सुद्धा रोखला जातोय. डॉट चेंडू शेवटचा चेंडू असेल या षटकातील. ट्रॅक खेळायचा प्रयत्न केला जातो. इथे आपण पाहू शकतो मिड विकेट पट्ट्यामध्ये चेंडू जरूर गेला. मात्र फक्त एक धाव मिळाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न चेंडूला बॅकअप जोपर्यंत केला जाईल दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न यशस्वी होईल का. मात्र इथे आपण पाहतो हिट करण्याचा प्रयत्न होता विनायक याचा मात्र मिस जरूर झाले. मात्र फक्त आणि फक्त मिळते एकच धाव या चेंडूवर आणि एका धावेने धावफलकाचा आकार जाऊन पोहोचला जातोय तो म्हणजेच 13. या धावसंख्येवर 3-13 असं समीकरण पाहायला मिळते. कारण की 3 षटकाचा खेळ समाप्त धावफलकावर धावा आहेत त्या फक्त आणि फक्त 13. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे या इनिंग मध्ये. आपण पाहूया 12 चेंडू मध्ये किती धावांपर्यंत मजल मारतोय तो म्हणजेच नवघर मास्टर्स बी संघ. वेलकम बॅक. पुन्हा एकदा स्वागत करतोय. पहिल्या षटकाचा आपण उल्लेख केला नितीनचं षटक होतं खूप चांगलं षटक 5 धावा आल्या होत्या. दुसरं षटक आलं होतं निलेशचं 6 धावांचं आणि त्यानंतर विनायकचं षटक आलंय फक्त आणि फक्त 2 धावांचं. चौथं षटक घेऊन येतोय अनिल. ओ यावेळेला पहिलाच बॉल आणि क्लीन बोल्ड फलंदाज बाद. बॅक टू द डग आउट. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळते. प्लीज नाव पोहोचवा आमच्यापर्यंत विनंती करतोय. रमेश नंबर 4 वर येताना पाहायला मिळते रमेश. मात्र ज्या प्रकारे आपण पाहिलंय की अनिल पहिल्याच चेंडूवर त्रिफला उद्ध्वस्त केला आणि आपण पाहिलं इथे कांचनला डगआउटला पाठवून दिलंय. आता मात्र रमेश जरूर मैदानाच्या आतमध्ये येतोय. जो पॉवर हिटिंग खेळाडू निश्चितच आपण पाहू शकतोय. बॉडी लँग्वेज जरूर दिसून येते. मात्र तशी पॉवर हिटिंग केली जाईल काय मैदानाच्या आतमध्ये गरज आहे या घडीला नवघर मास्टर्स बी या टीमला चांगली फलंदाजी चांगली फटकेबाजीची. पहिलाच बॉल होता थोडासा लेग स्टंपच्या बाहेर आखून टप्प्याचा होता. दिशा देण्याचा काम करण्याचा प्रयत्न केला होता मात्र व्यवस्थित टायमिंग झालं नाहीये. शॉर्ट लेग क्षेत्रामध्ये मात्र मिळते फक्त एक धाव. सिंगलच्या सहाय्याने धाव फळक पुढे सरकताना पाहायला मिळत आहे. 14 धावा धाव फळकावर. कंट्रोल ठेवले पूर्णपणे या इनिंग मध्ये.
आतापर्यंत फलंदाजीवर कंट्रोल ठेवलाय नवघर मास्टर्स बी या टीमवर कंट्रोल ठेवले ते म्हणजेच मोगरपाडा मास्टर्स या टीमने, कारण की गोलंदाजाने आतापर्यंत जी गोलंदाजी पाहिली आपण तर कोणत्याही प्रकारे आपण बघतोय की मुक्तपणे खेळण्याची संधी दिली नाहीये आणि चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली जाते. ओ यावेळेला पाहतोय वेगवान चेंडू, इथे एकविकर वनचा वापर केला जातोय. आपण इथे पाहिलं गोलंदाजचा रनअप थोडासा शॉर्ट आहे, मात्र ज्या प्रकारचे आपण पाहू शकतो अचूक नियंत्रण जे आपण म्हणू शकतोय की घरामध्ये पप्पा आणि क्रिकेटमध्ये टप्पा चांगला असायला हवा. आणि इथे पुन्हा एकदा तोच चांगला टप्पा फलंदाजाला फॉलो केलं गेलं होतं, पाऊस दिला होता चेंडूला. आणखीन एक डॉट चेंडू इथे पाहायला मिळत आहे. अनिलच्या माध्यमातून सुद्धा सुरेख गोलंदाजी होताना पाहायला मिळत आहे. मैदानाच्या आतमध्ये 4 चेंडू टाकून झाले या षटकामध्ये. वेळेला जोरकस मारण्याचा प्रयत्न होता, व्यवस्थित टायमिंग झालेला नाही, मात्र एक धाव जरूर मिळते. एक दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल का, चेंडू गॅप मध्ये आहे, मात्र आपण पाहतोय की दोन्ही फलंदाज मात्र आपण पाहतो एकमेकांना थांबवताना पाहायला मिळत आहेत. रमेश कडे स्ट्राईक जरूर येताना पाहायला मिळते. या षटकातील आतापर्यंत चेंडू टाकून झाले तर 5, अजून सुद्धा आपण पाहू शकतो एक चेंडू शिल्लक आहे. अनिलची सुद्धा गोलंदाजी पाहिली आपण तर फक्त 2 धावा खर्च केल्या आहेत. रमेशच्या समोर कशा प्रकारची गोलंदाजी केली जाईल पाहूया. जोरकस मारण्याचा प्रयत्न होता, बॅट आणि चेंडू मध्ये संपर्क होत नाहीये आणि अतिशय चांगल्या प्रकारे आपण पाहतो षटकाची समाप्ती होते. तर 4 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धाव संख्या आपल्याला पाहायला मिळत आहे 15 धावा. ज्या प्रकारे पूर्णपणे आपण पाहू शकतो फलंदाजीवर कंट्रोल ठेवलाय, पूर्णपणे आपण पाहू शकतो इथे दाबून ठेवले गेले, संधी दिली जात नाहीये नवघर मास्टर्स बी या टीमला. शेवटचं स्लॉगवरचं षटक आणि इथे आपण पाहू शकतो या षटकामध्ये काउंटर अटॅक करावं लागेल तर तुमच्या टीमला एक चांगलं टोटल मिळू शकतोय. तर ही जोडी जी आहे इथे आपण पाहू शकतो की रवी आणि रमेश यावेळेला आपण पाहू शकतो खेळायचं होतं ऑफ साइडला, मात्र आपण पाहतोय की व्यवस्थित टायमिंग होत नाहीये, एकच धाव मिळते, एकच्या व्यतिरिक्त जास्त काय मिळत नाहीये. प्रत्येक गोलंदाजाचा आपण उल्लेख केला तर पूर्णतः आपण पाहू शकतो की फलंदाजाला संधी देत नाहीये मोठे फटके खेळायची. रमेशकडे ती ॲबिलिटी आहे, मात्र ती ॲबिलिटी दाखवावी लागेल, आपली क्षमता दाखवावी लागेल. हो यावेळेला पाहतोय आपण हा गोल्डन चान्स होता, फुलटॉस चेंडू होता, हा मिस केला. ह्या चेंडूवर एक मोठा फटका खेळण्याची संधी निर्माण झाली होती, मात्र तोही मिस केला जातोय. जर अशा प्रकारची संधी जर तुम्ही मिस करणार तर तुम्हाला इथे आपण पाहू शकतो काही मिळणार नाहीये. थोडासा तो स्वतःवर नाराज सुद्धा झाला की फुलटॉस चेंडूवर एक मोठा फटका खेळण्याची संधी निर्माण झाली होती, मात्र डॉट चेंडू मिळतोय. ही नशिबाची साथ जी पाहायला मिळते गोलंदाजाच्या बाजूने, सहदेवच्या बाजूने आतापर्यंत 2 चेंडू हाताळलेत. हा चेंडू थोडासा दिशेने फेकला जातोय, वाईट चेंडूचा इशारा मिळतोय, एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मात्र इथे ऍड केली जाईल. धाव फलकामध्ये बदल होतोय, धाव फलकावर 17 धावा हे आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत या इनिंग मध्ये. यावेळेला मोठा फटका खेळायचा प्रयत्न आहे, इंटू दी गॅप, चेंडू बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि चेंडू 1 बाउन्स सीमारेखा पार. हा येतोय एक महत्वपूर्ण चौकार, 4 धावा. अशा फटक्यांची गरज स्लॉगवरच्या षटकामध्ये जरूर आहे आणि तिथे तो फटका येताना पाहायला मिळतो, कारण की पूर्ण इनिंग मधला आपण पाहतोय शेवटी आजच्या दिवसातला पहिला चौकार येताना पाहायला मिळतोय तो म्हणजे रमेशच्या बॅट मधून. आणि या चौकार आणि धाव फलकाचा आलेख पुढे सरकताना पाहायला मिळतोय आपल्याला 21 धावा, 21 2 विकेट लॉस. 2 गड्याच्या मोबदल्यात आतापर्यंत आपण पाहू शकतो की 21 धावा आपल्याला जो पाहायला मिळत आहेत. अजून सुद्धा या षटकातील 3 चेंडू शिल्लक आहेत. येणाऱ्या 3 चेंडू मध्ये आणखी 1-2 मोठे फटके आहेत, त्याचा चांगला आकार मिळेल. फुलटॉस चेंडू यावेळेला आबेल मुझे मार आणि चेंडूला भिडकावून दिले सीमा रेखा पार. हा येतोय ब्रँडेड षटकार रमेशच्या बॅट मधून. आता मात्र मोक्याच्या षडी धावा येताना पाहायला मिळतात. या षटकामध्ये आपण चेंडू पाहिले टाकून झाले 4, 2 चेंडू शिल्लक आहेत. आणि आता मात्र आपण पाहू शकतो की ज्या प्रकारे काउंटर अटॅकचा जर उल्लेख केला होता आणि तो काउंटर अटॅक इथे केलाय रमेशने. आणि जवळजवळ आपण पाहिले की मागील जे 2 चेंडू होते त्या 2 चेंडू मध्ये 11 धावा आल्यात, कारण की एक चौकार षटकार आणि वाईट सुद्धा आलाय. 2 चेंडू आणखी शिल्लक आहेत. धावफलकाचा आलेख मात्र पुढे सरकताना पाहायला मिळतो 27 धावा, 27. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा प्रयत्न, हवेत चेंडू आहे, क्षेत्ररक्षक अंदाज लावतोय, मात्र आपण पाहू शकतो बॉडी लाईनच्या दिशेने चेंडू
मात्र अडला गेलाय. एक धाव, 2 धाव इथे कंप्लीट केला जात आहे. तिथे मात्र आपण पाहू शकतोय ज्या प्रकारे धावांची गरज असताना रमेश संगणमोचकाची भूमिका आपल्या टीम साठी अदा करताना पाहायला मिळतोय. अजून सुद्धा आपण बघितलं तर या 2 धाव्यांच्या सहाय्याने धाव फलकाचा आकार पुढे वाढताना पाहायला मिळतोय. 29 धावा. आता मात्र शेवटचा चेंडू शिल्लक असेल या इनिंगचा. पाहूया किती धावांचं टोटल, किती धावांचं टार्गेट इथे सेट केलं जाईल. ऑफस्टंपच्या बाहेरचा हा चेंडू जरूर मात्र आपण पाहू शकतो. हा जर चेंडू आपण पाहतोय की फ्लॅश करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र आपण पाहू शकतो की इथे सिंगल धाव मिळेल. सिंगलच्या व्यतिरिक्त जास्त काय मिळणार नाहीये आणि या सिंगलच्या साहाय्याने इनिंगची समाप्ती होते. 5 षटकाचा खेळ समाप्त होतो आणि 5 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 30 धावा आणि जिंकण्यासाठी 31 धावांचं लक्ष आपल्याला जरूर पाहायला मिळतं. शेवटच्या षटकामध्ये आपण पाहू शकतो की मार पडलाय सहदेवला आणि या षटकामध्ये 14 धावा खर्च केल्यात सहदेवने. मात्र आपण पाहू शकतो की ज्या प्रकारे नवघर मास्टर्स बी या टीमला आपण पाहू शकतो आपल्या टीमसाठी लढण्यासाठी एक त्याचे आव्हान हवं होतं, ज्या धावा हव्या होत्या त्या मात्र रमेशने करून दिल्या शेवटच्या षटकामध्ये. कारण की ज्या प्रकारे आपण पाहतो एक चौकार, एक षटकार आणि त्यानंतर दुहेरी सिंगलच्या सहाय्याने आपण पाहू शकतो एक चांगला आकार दिला. आपण पाहूया पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिलं तर फक्त आणि फक्त ज्या प्रकारे जे फलंदाज होते, जे ओपनर्स जोडी होती, ज्या प्रकारे आपण पाहतोय त्या जोडीला मात्र ज्या प्रकारे आपण पाहू शकतो की भागीदारी करायची होती ती भागीदारी करता आली नाहीये आणि त्यामुळे आपण पाहू शकतोय की नंबर 4 वर आलेला जो खेळाडू तो म्हणजे रमेशची चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. त्याच बॅटिंगच्या जोरावर एकंदरीत आपण पाहिलं 29 धावा आणि 30 धावांचं लक्ष जोर आपल्याला पाहायला मिळतंय. षटकाचा अनालिसिस पाहूया आपण. पहिलं षटक हाताळलं नितीन या गोलंदाजाने. नितीनचा जर उल्लेख केला तर नितीनने पहिल्या षटकामध्ये खर्च केला 5 धावा. निलेश आला दुसऱ्या षटकामध्ये आणि निलेशचा जर उल्लेख केला तर दुसऱ्या षटकामध्ये 6 धावा आपण पाहिल्या त्याने खर्च केला. आणि विनायक पाटीलचा जर उल्लेख केला तर त्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 2 धावा त्याने खर्च केला. त्यानंतर आपण बघितलं की अनिलच्या गोलंदाजीमध्ये 1 विकेट जरूर मिळवला आणि फक्त 2 धावा. हे सुद्धा खूप चांगलं षटक होतं. मात्र स्वागतच्या षटकामध्ये 14 धावा, एकंदरीत 29 धावा आणि जिंकण्यासाठी 30 धावांचं लक्ष ही जरूर पाहायला मिळेल. नेक्स्ट मॅच आपल्याला जरूर पाहायला मिळणार आहे 2 आणखी चांगल्या टीमच्या मध्ये आणि ते 2 टीम्स असतील. एकीकडे आपण बघितलं तर बोरिवली विभागातून जो संघ आपण पाहतो बिलॉंग करतो तो म्हणजेच कांदरपाडा संघ असेल, कांदरपाडा मास्टर्स संघ आणि त्यांच्या जोडीने जो आपल्याला संघ खेळताना पाहायला मिळतो म्हणजेच ठाणे कोपरी हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. चला प्लीज 2 कर्णधार आपण आला असेल तर लगेच टॉस करण्यासाठी लगेच यायचं आपण विनंती असेल. पहिल्या इनिंग मध्ये खूप चांगली बॅटिंग शेवटच्या षटकामध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळाली ती म्हणजेच खास करून रमेशच्या माध्यमातून आपण बघितलं तर. मात्र आपण बघूया 30 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल हे सुद्धा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. मात्र आजचा दिवस आपण जर उल्लेख केला 15 ऑगस्टचा दिवस स्वातंत्र्य दिन आहे. 75वा आपण पाहतोय सुवर्ण महोत्सव म्हणून साजरा करतोय संपूर्ण भारत देशामध्ये. आपण पाहू शकतो तर अभिमानाची ही गोष्ट आपल्याला जरूर पाहायला मिळते आणि तिथे आपण पाहू शकतो शोनोबा 40+ मास्टरच्या माध्यमातून आपण पाहू शकतो याच शुभ मुहूर्तावरची टुर्नामेंट्स आपल्याला जरूर पाहायला मिळते. खूप चांगलं आयोजन आहे, खूप चांगलं नियोजन, खूप चांगलं मैदान सुद्धा आपण उल्लेख केला. या मैदानाचा उल्लेख केला तर या मैदानावर अनेक मोठमोठ्या टुर्नामेंट्स होताना आपण जरूर पाहायला मिळाल्या. आता मात्र घेऊया छोटासा ब्रेक मध्ये वळूया. ते जाऊ नका, पाहत राहा शोनोबा 40+ मास्टर चषक 2022. तर शोनोबा 40+ मास्टर चषक 2022 आहे आणि त्या प्रकारे अनेक मान्यवरांची उपस्थिती राहते आणि मान्यवरांचं इथे आगमन होताना पाहायला मिळत आहे. कासरवाडी ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष आदरणीय सन्माननीय श्री प्रवीण सावंतजी शिंदे सरांचं इथे आगमन झालं. वेलकम सर, सुस्वागतम. आपलं हार्दिक स्वागत असेल आणि आपणास विनंती करतोय आपण स्थानपन्न नवं उर्फ बालू असं त्यांचं नाव आहे आणि जी माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली जाते. प्लीज स्वागत करतोय आपलं सर्वांचं या स्पर्धेमध्ये. हार्दिक असं स्वागत. ज्या प्रकारे आज शेवटचा दिवस आहे, संध्याकाळच्या सत्रामध्ये अनेक मान्यवर आपल्याला जरूर आपल्याला पाहायला मिळेल. GTC लाईव्ह टेलिकास्टची टीम खूप चांगल्या प्रकारे लाईव्ह टेलिकास्ट करत आहे. त्या प्रकारे आपण पाहू शकतोय ज्या प्रकारे जयंता मोरे आणि त्यानंतर कुणाल हे 2 GTC लाईव्हचे सहकार्य आपण बघतो. कारण की लाईव्ह
स्कोर अपडेटर आपण भूमिकेत पाहिलं तर जयंत मोरे आणि कॅमेरामॅनच्या भूमिकेत आपण पाहतो की कुणाल आणि आमचे ऑफिशियल स्कोरर जे आहेत ते म्हणजेच गणेशजी गवळी खूप चांगला स्कोरिंग करतायत आणि एकंदरीत या स्पर्धेमध्ये कालच्या दिवसामध्ये धावतं समालोचन जरूर केलं गेलं होतं ते म्हणजेच आदेश ठाकूर त्याच्यानंतर सुनीलजी भोईर सर त्यांचा आज वाढदिवस आहे आणि आणखीन एक समर्चक होते मित्र मात्र जे नवघर परिसरातून बिलॉंग करत होते त्यांच्या माध्यमातून पाहतो या स्पर्धेमध्ये खूप चांगला समोरच्या सुद्धा ऐकायला मिळाला. आजचा दिवस खूप महत्त्वपूर्ण दिवस आहे. आदरणीय रमणजी शिंदे सरांचा सुद्धा वाढदिवस आहे आणि कालचा दिवस जर उल्लेख केला आपण 14 ऑगस्टचा दिवस आहे. आजचा दिवस 15 ऑगस्ट आहे. मात्र कालच्या दिवसाचा उल्लेख केला तर मोहम्मद वरेकर एक आणखीन एक चांगला खेळाडू रणजी स्पोर्ट्स या संघाचा त्याचा सुद्धा वाढदिवस आपल्याला जरूर पाहायला मिळाला. तर चला लगेचच मैदानाचा ताबा घ्या. नगर मास्टर्स बी टीम वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतोय. एकंदरीत आपण उल्लेख केला तर आदरणीय सन्माननीय भगवंतदादा पाटील यांचं सुद्धा इथे आगमन तर पाहायला मिळते. मंडळाचे जे अध्यक्ष आपल्याला पाहायला मिळतात त्यांचं सुद्धा एकदा हार्दिक स्वागत. भगवानजी पाटील साहेब सकाळच्या सत्रामध्ये सर्व मान्यवरांचं हार्दिक मनापासून स्वागत करतोय आपण. एकंदरीत धावफलकावर 30 धावा आहेत आणि 31 धावांचं लक्ष आहे आणि हे 31 धावांचं लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये ही जोडी आपल्याला जर पाहायला मिळते. मास्टर्स बी या टीमचा जर उल्लेख केला तर ज्या प्रकारे आपण पाहू शकतो हे 31 धावांचं रक्षण करेल काय. जर इथे चिकाटीने गोलंदाजी केली भरीव कामगिरी केली गोलंदाजीमध्ये तर इथे थोडंसं आपण पाहू शकतोय बॅकफुटला ढकलण्याची संधी मात्र मिळू शकते मोगरपाडा मास्टर्स या टीमला. तर आपण पाहू शकतो रणनीती आखली जाते कशा प्रकारचा आपण पाहू शकतो की गोलंदाजी करायची आहे आणि कशा प्रकारे आपण पाहू शकतो विविध टीमला रोखायचं यावर थोडीशी चर्चा सुद्धा होताना जरूर पाहायला मिळेल. 2 अंपायर्स आपण बघितलं तर कासरवडवली या विभागाचा आपण उल्लेख केला तर ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष आपण बघितलं तर प्रवीणजी शिंगे सरांचा आपण पाहू शकतो इथे शुभ सन्मान केला जात आहे. आपण पाहू शकतोय सर्व मान्यवरांचा आपण पाहू शकतो इथे मान सन्मान सोहळा आपल्याला जरूर पाहायला मिळतोय आणि निश्चितच आपण पाहू शकतो इथे हा मान मायची शॉल पुष्पगुच्छ देऊन त्याला सन्मानित केलं जात आहे. आणि त्यानंतर आपण पाहू शकतो की सर आपण आलात या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल आपल्या मनापासून आभार व्यक्त करतोय आणि आपण या स्पर्धेचा टुर्नामेंटचा लाभ घ्या अशी विनंती करतोय आमच्या अतिथी कक्षामध्ये बसून. तर जाऊया आपण मैदानाच्या आतमध्ये जिथे आता पाहिलं आपण तर 31 धावांचा हे लक्ष्याचा पाठलाग कंप्लीट करण्यासाठी सलामीच्या जोड्या मैदानाच्या आतमध्ये जरूर दाखल झाली आहे. पाहूया आपण की कोणते 2 खेळाडू आहेत ज्या चांगल्या प्रकारे सलामी देतील 31 धावांचा पाठलाग करण्यासाठी.
आदरणीय सन्माननीय विवेकजी पाटील सरांना सुद्धा विनंती करते, प्लीज आपण सुद्धा आमच्या अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हा. आदरणीय विवेकजी पाटील नवगर मास्टर्स ह्या टीम्सचे खेळाडू आहेत. विवेकजी पाटील सर प्लीज आपण सुद्धा आमच्या अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हा अशी मी आयोजकांच्या वतीने विनंती करतोय. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 31 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सज्ज झालाय तो म्हणजेच मोगरपाडा मास्टर्स संघ. दोन खेळाडू आपण पाहू शकतोय, सलामीची जोडी म्हणून आपल्याला पाहायला मिळते. विष्णू आणि लीलाधर ही जोडी आपण पाहतो. स्ट्राईक हँडकडे विष्णू आणि नॉन स्ट्राईक हँडकडे लीलाधर. आणि गोलंदाजीचा आपण मोर्चा जर आपण पाहू शकतो सांभाळताना पहिल्या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय कंचन. पहिला बॉल आपण पाहू शकतो विष्णू साठी होता, मात्र थोडासा लेग स्टंपच्या बाहेर होता. दिशाहीन चेंडू आणि या दिशाहीन चेंडूचा जर उल्लेख केला तर पहिला चेंडू वाईटच्या स्वरूपात अकाउंट ओपन करून दिलं जाते मोगरपाडा मास्टर्स या टीमला. एक या स्वरूपात वाईटच्या स्वरूपात एक धाव मिळते. बॅटचा वापर करून खेळण्याचा प्रयत्न होता. कडे आपण पाहू शकतो खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र इथे बॅक टू द बॉल खेळून काढला जातो आणि डॉट चेंडू जो पहिला चेंडू खराब फेकला गेला होता मात्र त्याचा बॅकअप केला गेला आपण पाहतो कंचनच्या माध्यमातून. आणि इथे आपण पाहिलं तर डॉट चेंडूच्या सहाय्याने आपण पाहतोय की थांबवलं गेले विष्णूला. सोडून दिले वेट अँड वॉचची भूमिका. पुन्हा एकदा दिशाहीन चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर खराब. आता मात्र आपण पाहू शकतो गोलंदाजाचं स्वतःवरचं आपण पाहू शकतो कंट्रोल नाहीये, कारण की ज्या प्रकारे आपण पाहतो इथे 31 धावा वाचवायच्या आहेत. प्रत्येक बॉल हा चांगल्या पद्धतीने हाताळावा लागेल. ऑफस्टंपच्या बाहेर थोडासा शॉपल क्रॉस करून करण्याचा प्रयत्न, व्यवस्थित टायमिंग झालेला, क्षेत्ररक्षक दूर आहे मात्र एक धाव जरूर मिळाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न विष्णू वेगाने पळत आहेत आणि खूप चांगल्या प्रकारे आपण पाहतो ते साथ दिली जाते आपण पाहतो लीलाधरच्या माध्यमातून. आणि या 2 धावा अगदी सहज कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावांनी धावफलकामध्ये भर होते. धावफलकावर 4 धावा पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत ज्यामध्ये उल्लेख केला तर 2 वाईट सुद्धा आले होते आणि खूप चांगल्या प्रकारे आपण पाहू शकतो इथे स्टार्ट करण्याचा प्रयत्न केला जातो 2 फलच्या माध्यमातून. यावेळेला पाहतो थोडासा दिशाहीन चेंडू होता मात्र आपण पाहतो फायनल पट्ट्यामध्ये चित्र आपण पाहू शकतो चेंडू स्टॉप झाला मात्र एक धाव सहज मिळेल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा सुद्धा मिळवल्या जातात. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न फेकी येते आपण पाहू शकतो या गडीला ज्या प्रकारे बॅकअप केला जातोय मात्र तत्पूर्वी 3 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या षटकाला आपण पाहू शकतो की रनिंग बिटवीन द विकेट 40+ मास्टरचे खेळाडू आहेत आणि ज्या प्रकारे आपण खूप चांगल्या प्रकारे स्किल फ्लेक्सिबिलिटी दाखवली जाते आणि खूप चांगल्या प्रकारे 3 धावा कंप्लीट केल्या जाते. त्या 3 धावांची धाव फलकामध्ये बदलवताना पाहायला मिळते आपल्याला 7 धावा. नेक्स्ट मॅच प्लीज विनंती करतोय कांदरपाडा मास्टर्स अगेन्स्ट ठाणे कोपरी. टॉस करण्यासाठी प्लीज आपण विनंती करतो यायचं लगेच दोन्ही टीमचे कर्णधार. यावेळेला पाहतो मोठा फटका स्लॉट मध्ये चेंडूला फेकून दिलंय मिड विकेट बाउंड्री लाईन पार सीमा पार आणि हा एक ब्रँडेड षटकार 6 धावा. क्या बात आहे. हा चेंडू आपण बघितला ज्या प्रकारे आपण पाहिला तर टोट पिच पद्धतीचा चेंडू होता जिथे संपर्क करायचा होता टायमिंग व्यवस्थित साधला गेला आणि चेंडूला पिळकावून दिलाय. 6 धावांसाठी लीलाधरच्या बॅट मधून हा दर्जेदार षटकार पाहायला मिळतोय. वेळेला आपण पाहू शकतो इनर एज होता मात्र आपण पाहतो एक धाव घेण्याचा प्रयत्न आणि एक धाव इथे चोरली गेली असं म्हणायला काही हरकत नाहीये, कारण की चेंडू आणि यष्टीरक्षक याच्यामध्ये जे अंतर होते ते जास्त नव्हतं मात्र इथे खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स पाहायला मिळते. या एकेरी धावेने धावफलकामध्ये बदल होताना पाहायला मिळते. धावफलकावर धावसंख्या आहे ती म्हणजेच 14 धावा. 31 धावांचा पाठलाग करत असे. क्या बात आहे. मोठी सुरुवात मिळवली आतापर्यंत या षटकामध्ये. एकदा इथे आपण पाहू शकतोय ही चेंडूवर एक संधी होती मात्र खूप चांगल्या प्रकारे फटका खेळला जातोय. ड्राईव्ह केला गेला होता मात्र 2 धावा इथे अगदी सहज मिळवल्या जातात आणि या 2 धावांची धाव फलकामध्ये बदल होताना पाहायला मिळते. 16 धावा कंप्लीट होत आहेत या पहिल्या षटकामध्ये. ज्या प्रकारे आपण पाहू शकतो की 31 धावांचा पाठलाग आणि पहिल्या षटकामध्ये आपण पाहतो 16 धावा म्हणजे विरोधी संघाला पूर्णतः आपण पाहिलं तर कोणत्या प्रकारची संधी द्यायची नाहीये आणि त्याच अनुषंगाने मोगरपाडा मास्टर्सचा संघ खेळताना पाहायला मिळतोय. आणि पहिल्या षटकामध्ये तब्बल 16 धावा म्हणजेच आता 15 धावांची गरज असेल ती म्हणजे येणाऱ्या तब्बल 24 चेंडूमध्ये आणि या 24 चेंडूमध्ये 15 धावांची गरज मी म्हणेन की यावेळी खूप वेळ सुद्धा वाचवण्याचा प्रयत्न करतोय की काय ज्या प्रकारे आपण पाहिला की मोगरपाडा मास्टर्स हा संघ. मात्र नेक्स्ट मॅच असणार आहे. दोन्ही टीम्सने तयारीत राहायचं. टॉस करण्यासाठी विनंती करतोय आपण यायचं आहे. 2 टीमचे कॅप्टन्स कांदरपाडा मास्टर्स
टीमचे कॅप्टन आणि त्यानंतर ठाणे कोकण मास्टर टीमचे कॅप्टन प्लीज आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. पहिल्या षटकामध्ये खर्च केला आपण पहिला कांचनने 16 धावा 15 धावांची अजून सुद्धा गरज आहे. मात्र ही जोडी खूप चांगल्या प्रकारची कामगिरी करते. एकीकडे आपण बघितलं तर विष्णू पाटील खूप चांगली बॅटिंग करत असताना आपण पाहू शकतो आणि त्याला त्यानंतर आपण उल्लेख केला की लीलाधरच्या बॅट बॉल षटकार सिंगल पार्टनर्स खूप चांगले झाले पहिल्या ओव्हरमध्ये. आता मात्र दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहू शकतो गोलंदाज कोण येतोय, देवेंद्र येतोय. मात्र आपण पाहू शकतो या वेळेला देवेंद्र उडते विकेट पहिला चेंडू लॅडरसाठी. मात्र या वेळेला आपण पाहू शकतो आडवा बॅटचा वापर केला, क्रॉस द लाईन खेळला गेला. मात्र एक धाव मिळाले. शतरक्षक देखील लांबून आला होता, खूप चांगलं शतरक्षण झालंय. मात्र 2 धावा मात्र वाचू शकत नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण होतं जर पाहायला मिळालं त्या पट्ट्यामध्ये आपण बघितलं तर खास करून लवकर मास्टर्स बी या टीमच्या माध्यमातून क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून होताना पाहायला मिळते. 2 धावा या 2 धावांनी धावफलकामध्ये बदल होत आहे. 18 धावा. नेक्स्ट टाइमचा थोडासा बाहेरचा हा चेंडू होता. मात्र आपण पाहू शकतो त्या चेंडूला भिरकवण्याचा प्रयत्न जरूर होता. मात्र सिंगल धाव मिळते. बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क झाला. चेंडू शॉर्ट फाईन लेग पट्ट्यामध्ये आपण पाहतो अडला गेला. मात्र तिथे 1 धाव मिळते सिंगलच्या सहाय्याने धावफलकामध्ये बदल. आता मात्र आपण पाहू शकतो जरी 1-1 जर प्रवास केला तरी सहज हा मॅच घेऊन जाऊ शकतो तो म्हणजेच वगरपाडा मास्टर संघ. कारण की पहिल्या षटकामध्ये ज्यांना हवं होतं ते मिळवलं आणि त्यामुळे आता मॅच खूप सोपा झालाय. या वेळेला खेळायचा होता. मात्र आपण पाहू शकतो की ऑन साईडला मात्र आपण पाहतो बीट केला होता फलंदाजाला. यष्टीरक्षक चुकलाय. पायचा इशारा जरूर मिळतोय. एक्स्ट्राच्या स्वरूपात ही धाव जरूर ऍड केली जाईल खात्यामध्ये. या एकडे धाव फलकामध्ये बदल होताना पाहायला मिळतंय. धावफलकावर 20 धावा म्हणजेच 11 धावांची गरज असेल. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहू शकतो की देवेंद्रचे ज्या प्रकारे गोलंदाजी होताना पाहायला मिळत आहे. 3 चेंडू टोळी टाकून झालेत. फुलटा चेंडू सरळ बॅटच्या सहाने आपण पाहू शकतो फटका खेळलाय. मात्र आपण पाहू शकतो की चेंडू अडला गेलाय. मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातो आणि 2 धावा सहज मिळतील त्यामध्ये शंका नाहीये. कारण की क्षेत्ररक्षक दूर आहेत आणि जिथे आपण पाहतो पाणी साचलंय आणि जिथे चेंडू लगेच स्टॉप होते थांबते. आणि मात्र आपण पाहू शकतो क्षेत्ररक्षक दूर असल्याने सिंगल डबल कन्वर्ट करणं खूप सोपं जातं या जोडीला आणि चांगल्या प्रकारे ही जोडी जमले. बाहेर मात्र आपण काय खेळायला चांगलं क्षेत्ररक्षण झालं. आता मात्र अडचणीमध्ये येऊ शकतोय. मात्र नशिबाची साथ वेळतय ती म्हणजेच फलंदाज लीलाधर आला. ज्या प्रकारे आपण पाहू शकतोय इथे क्षेत्ररक्षण जर खूप चांगलं झालं होतं अगदी सहज आपण पाहू शकतोय की फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद होते की काय असं वाढलं होतं. मात्र गोलंदाजाच्या माध्यमातून थोडीशी गफलत झाली आणि त्याचा फायदा मिळतोय लीलाधरला आणि मिळतंय जीवनदान. 1 धाव जरूर मिळते. या एकेरी धावेळी धाव फलकामध्ये बदल होताना पाहायला मिळतंय 23 धावा. हा चेंडू आपण पाहू शकतो ज्या प्रकारे क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. खडी खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क झाला नाही आणि इथे आपण पाहू शकतो की डॉट चेंडू जर पाहायला मिळतोय. तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय धावसंख्या आहे धाव फलकावर 23 म्हणजेच अजून सुद्धा 8 धावांची गरज असेल हा मॅच जिंकण्यासाठी. शेंडोबा 40+ मास्टर चषक 2022 आपण पाहतोय. भव्य पावसाळी रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. ज्या प्रकारे आयोजक शेंडोबा 40+ मास्टर्स चषक 2022 आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि ज्या प्रकारे अगळीकोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळ ठाणे मुंबई पालघर च्या माध्यमातून आपण पाहू शकतो हे ची टुर्नामेंट म्हणजे शेंडोबा 40+ मास्टर चषक आपल्याला पाहायला मिळतं. ज्या प्रकारे आपण पाहू शकतो तर खास करून अग्निकोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळ जे आहे याच्या माध्यमातून अनेक टुर्नामेंट्स आपण या विभागामध्ये होताना पाहायला मिळाले आणि अनेक टुर्नामेंट्समध्ये आपण पाहतोय ज्या प्रकारे आपण पाहू शकतो या ठाणा विभागामध्ये आपण पाहिल्यात. त्यानंतर भाईंदर विभाग असो की त्यानंतर आपण पाहू शकतो की विरार परिसर असो आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण पाहू शकतो अनेक जे 40+ खेळाडू आहेत आपली ज्या प्रकारे छाप जोडतात अनेक टुर्नामेंट्समध्ये चांगलं प्रदर्शन करतायत. रमेश गोलंदाजी मार्कवर आलाय 3ऱ्या षटकामध्ये आणि पहिला चेंडू आपण पाहू शकतो ज्याने खराब हाताळला आहे. वाईट चेंडूच्या साहाय्याने 1 धाव बहाल केली जाते धाव फलकामध्ये. धावसंख्या होताना पाहायला मिळते आपल्याला ती म्हणजे 24. 7 धाव्यांची गरज फक्त 7 धाव्यांची गरज आहे.
ज्या वेळेला पाहतो आपण मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतो, शतरक्षक लांब आहे, एक धाव आपण पाहतो मिळत आहे, दुसरी धाव खेळण्याचा प्रयत्न केला जातोय आणि पाहता पाहता 2 धावा अगदी सहज. पार्टनरशिप आपण पाहू शकतो खूप चांगली झाली पहिल्या विकेटसाठी आपण पाहिला तर आतापर्यंत या दोन्ही खेळाडूंचा जर खेळ पाहिला खूप दर्जेदार राहिला, खास करून लीलाधरच्या बॅटमधून एक षटकार जो पाहायला मिळाला होता आपल्याला. गतीचा वापर करण्याचा प्रयत्न केला होता इथे आपण पाहू शकतोय, मात्र ज्या प्रकारे आपण पाहू शकतो की ते ज्या स्किलचा म्हणू शकतो फ्लेक्सिबिलिटी दाखवली होती थोडीशी लीलाधरने, कारण की इथे आपण पाहू शकतोय शक्तीपेक्षा युक्तीचा वापर जरून घेण्याचा प्रयत्न केला होता, मात्र आपण पाहतोय की एक धाव जरून मिळत आहे, एक त्यामुळे धाव फळकामध्ये बदल होताना पाहायला मिळतो आपल्याला. 27 धावा, 4 धावांची गरज असेल आता, मात्र पाहू शकतो फिनिशिंग केलं जाईल का चौकाराच्या सहाय्याने. मात्र पुन्हा एकदा दिशाहीन चेंडू, वाईट चेंडूचा इशारा मिळतो, एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव फलकामध्ये बदल होताना पाहायला मिळत आहे. 28 धावा, 3 धावांची गरज असेल हा मॅच जिंकण्यासाठी. आणि आपण ज्या प्रकारे उल्लेख केला तर मोगरपाडा मास्टर विचार करत असेल की निश्चितच या 3 धावा आहेत त्याही 2 खेळाडूंनी पूर्ण कराव्यात. मात्र आपण पाहू शकतो की फाईन आपण पाहू शकतो च्या दिशेने चेंडू जाताना पाहायला मिळेल, थोडासा मिस टाइम फटका होता कारण की बॅटचा अंदरुनी एज थोडासा होता आणि त्यामुळे इथे एक धाव जर मिळेल. ठाणे कोपरी टीमची कर्णधार प्लीज आपण यायचं आहे, ठाणे कोपरी मास्टर्स टीमचे कर्णधार आपण प्लीज आपण यायचं आहे, कांद्रपाडा मास्टर्स टीमचे कर्णधार आपण स्वतः यायचं आहे. आपण लगेच टॉस करणार आहोत नेक्स्ट मॅचचा. तर मला वाटतं इथे कांद्रपाडा मास्टर्सच्या टीमचे कर्णधार उपस्थित झाले, ठाणे कोपरी मास्टर्स टीमचे कर्णधार प्लीज आपण या, आपण टॉस करणार आहोत. इथे धाव घेतली आहे आपण बघितले तर 1, म्हणजेच इथे धावा झालेल्या आहेत 30 आणि आता मात्र स्कोअर हा बरोबरीमध्ये आला, म्हणजे एका धावेची गरज आहे हा मॅच जिंकण्यासाठी. ठाणे कोपरी मास्टर्स टीमचे कर्णधार प्लीज आपण यायचं आहे टॉस करण्यासाठी. एका धावेची गरज जरूर आहे मोगरपाडा मास्टर्स या टीमला आपण पाहतोय हा मॅच जिंकण्यासाठी. मात्र सकाळच्या सत्रामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली होती, मात्र त्यानंतर थोडासा पाऊस गायब झाला आहे. मात्र आपण पाहू शकतो पावसाळी रबर बॉल टुर्नामेंट आपण पाहतोय आणि पाऊस नसेल तर ती थोडीशी मजा आहे, थोडीशी आपण पाहू शकतो कमी होते. मात्र अजून सुद्धा आपण पाहतोय एका धावेची गरज आहे, मात्र गोलंदाजी चांगली केली जाते या गडीला, इथे आपण पाहू शकतो या षटकातील एक मिनिट मला वाटतं ओव्हर समाप्त झाले आणि अशा तऱ्हेने आपण बघितलं की वाईट चेंडूचा इशारा जर मिळाला आणि इथे आपण पाहू शकतो की हा मॅच सहज जिंक